वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आजचा ब्लॉग आहे दादाच्या बड्डेचा आणि आम्ही आज सगळेजण खूप थकलेलो आहे म्हणून सिंपल क्यूट बड्डे असणार गाईस. मी दोघं आलेलो आहे गाईस खाली आणि आम्ही जाणार आहे आज वापस केक शॉपमध्ये. आज आहे वापस कोणाचा तरी बड्डे, तर चला जाऊया केक शॉपमध्ये. शॉपमध्ये पोहोचलेलो आहे गाईस. केक घेऊन टाकूया आता लवकरच. केक शॉपमध्ये आता आलो आहे आणि आम्ही आता बघतोय की कोणता केक घ्यायचा. तर आम्ही तर सिलेक्ट करतोय आता केक. त्याच्यातला एक केक आम्हाला आवडला आहे, पण मागे यांचा अजून सिलेक्ट करणं चालू आहे, तोपर्यंत मी व्लॉग घेते. तर फायनली आमचं केक सिलेक्शन झालं आहे आणि आता आपण पटकन केकला घेऊया. फायनली आता केक घेतलेला आहे आणि हे बघा केक घेतला आहे आणि हे त्यामध्ये काहीतरी चेक करत आहे. हे केकमध्ये हॅपी बड्डेचा टायटल दिलेला आहे की नाही ते या. त्यामध्ये हॅपी बड्डेचा स्टिकर त्यांनी दिलेला आहे. तर हे म्हणत आहे हॅपी बड्डे सुंदर. तर हॅपी बड्डे सुंदर त्यांनी म्हटलं आहे. चला केकला घेऊया चव्यावरती पटकन. तर आता बाहेर निघालं. आम्ही केक घेऊन आलेले आहे चव्यावरती आणि देऊया दादाला सरप्राईज. कोणाचा बड्डे आज? सुंदरचा. मेरा साला सुंदर. सुंदर 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 है. चलो फिर ऊपर. आम्ही घेतला होता हा मस्त चॉकलेटचा केक आणि त्यावरती टाकलेलं मस्त सिंपल नेम अक्षय, कारण की दादाचं नेम फक्त अक्षयच आहे म्हणून अक्षयच टाकलं आहे. आणि त्यात आमची तयारी चालू आहे आणि बघा रात्रीचे 12 वाजता आहे पटकनच. आणि इथं आम्ही आता दादाला बोलवलेलं आहे केक कटिंग करायला आणि तो बघा त्याच्या हाफ पॅन्टवरच आलेला आहे. सो इथं डिसाईड केलं आहे की जा बाबा आणि कपडे चेंज करून आपल्याला छान बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे. मग तो गेला, ड्रेस चेंज करून आला आहे आणि कॅन्डल पण लागलेली आहे. तर चला पटकन हॅपी बड्डे करून घेऊया आपण, मीन्स केक कटिंग अँड ऑल दॅट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अक्षय, हॅपी बर्थडे टू यू, ब्लेस यू. तुम्ही त्याला खाऊ घाला. हा बर्थडे स्टार्टेड गाइस. ये प्री बर्थडे था. 12 बज गए अपनी घड़ी पे गाइस. प्री बर्थडे वैसा. हैप्पी लाडानं खाल्लंय त्यानं बघ. हे जास्त गोड लागलं असं लक्षाला. ते पूर्ण घे यार, ते बाजूला ठेवून टाक आणि हे पूर्ण घे. तोंडावर लाव त्याच्या जरा. जास्त छान दिसायला तर बर्थडे दिवशी बी. पाहिजे बर्थडे हॅपी बर्थडे. मेरा भी बर्थडे. येस. फोटो काढून घ्या एक एक सगळ्यांचे. मस्त सगळ्यांनी केक पे हल्ला बोल. बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे इकडे एकदम. हे बर्थडेला आलेली सगळी पार्टी. ते चालू आहे नवीन घराचं सेटअप गाईज. ते सगळे करू लागले तयारी सेटअपची. आणि तर बघा सगळा राडा चालू आहे सध्या. अर्धे सामान मस्तपैकी सेट झालेले इकडं पण. आणि अजून तयारी चालूच आहे मस्तपैकी. गाईज न्यू होम टूर. काय करती तू? हाय गाईज, दिस इज द गॅलरी व्ह्यू गाईज. सी दॅट. ये बर्थडे बॉय कौन सी ट्रीट दे राज? ओळखा बनवते ओळखा. स्प्राइट वाली ओळखा. ही पार्टी असते का? हा पार्टी नंतर हीच पार्टी करून घेऊ आपण. ठीक आहे.
काय रेसिपी टेलस? ओढ काय ना का किती काय सांगतेस ते हा मग त्याची रेसिपी काय? रेसिपी नसते ओळखाची. काय असतं मग? प्रोफेशनल माग आहे त्याला इथं. टेलस नका सर. थोडं पाणी पण टाकावं लागतं का? और इधर सब वेट कर रहे कब बनेगा ड्रिंक. हाय गाइस. इधर ड्रिंक चालू हो चुकी है. कशी बनवली आहे अक्षयनी ड्रिंक? मस्त. कशी बनवली रिव्ह्यू द्या. हे याच्यातलं बी काढून टाकायचं. तुमच्या सारखं नाही बनवू ऐसा लग शकत. रहा है मीडिया रिपोर्टर आ गए सारे एकदम एक साथ यस आ गया गाइस. लग रहा है एकदम रसना में अपन ने डाल दिया रसना में डायरेक्ट रसनाला याद केलं तुझं. पुराने काय का छोटे छोटे कप. हे एक नंबर. कशाला पिते तुला इतकं घाण लागतंय तर? दादाच्या बर्थडेची तयारी चालू आहे गाईस. चुकीची वाटते ना बर्थडे गाई. बस सिगरेट पण घेता? सेकंड बर्थडे सेलिब्रेशन गाईस. गाडी दे का? ऑल फॅमिली. दुसरा नाही ए रही ए रही. लग आले चुकी सगळे? मेणबत्ती. पाय फेकत चालला आता मम्मी ओवाळती दादाला. आफ्टर लॉंग टाइम दादाचा लहान पोरासारखा बर्थडे चालू आहे गाईस. याच्या आधीचे कसे झाले बड्डे किटे नव्हतं का? फक्त घरी राहतो. बड्डे किटे फक्त बाहेर. निशामुळेच तेवढं होतं. मम्मी तू आज स्टेटस नाही टाकलं पाहिजे चा. घेऊन टाकायची चांगलं असतं. लागत नाही. कळलं पाहिजे ना इट्स बर्थडे. आंघोळ केली की नाही म्हणजे? चांगलं ना रोड लावायचं टेन्शन. पेडा टाइम गाईस. जर तो तर आता ओवाळते मस्त पैकी. ऑफिशियल काही विश नाही केलं मला. अरे तुला नाही आला की मला आज अक्षय का बर्थडे डेट ऑफ बर्थ 97. किती झाले मोजले का? 4 असा हात नको बोलून ना. 5 पाहिजे ना. ऑड तिकीट का कम छोटू. केलं का बाकी नाही कोण वाटेल तर आज तर पारा असेल तर डोक्याच्या पर्यंत घेऊन जाणार. चल मला जास्तीत जास्त लावणार कल लेके जाएंगे. नाही कल तो टिका लगाते रे लगायला. हा टिका निघत नाही 8 दिवस थांबतो. सोनं नजर काढून करत होता. हा एक फोटो काढते. अरे फोटो काढू का? चालेल. चांगले तर फोटो झालं. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू.
हॅपी बर्थडे डिअर अक्षय. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. इथे आता कुक्कू त्याच्या जीजाजीला केक खाऊ घालते. बघा किती भारी, एकदम फास्ट खाऊ घालून पळून जाते ती छोटीशी कुक्कू. खूप खतरनाक आहे ती मस्त. आता मम्मी दादा केक खाऊ घालते आणि म्हणते की माझा फोटो काढा पहिले बड्डे सेलिब्रेशनचा. ते यस, इकडं फोटो पण काढणं चालू आहे आणि आता पप्पा पण आले. तर तिथे चालू फॅमिली फोटोशूट. इथे आता गिफ्ट द्यायचं सुद्धा चालू आहे. तर थोड्या वेळाने बघूया आपल्याला काय काय गिफ्ट भेटले आहे दादाला ते. आणि इथं मस्त गिफ्ट आलेले आहे दादाला. त्यानंतर मामा मामी दादासोबत फोटोशूट करत आहे. नंतर आत्या कुक्कू सगळे आमचे ऑल फॅमिली मेंबर्स मस्त दादासोबत फोटोशूट करत आहे. आणि आता त्यानंतर सगळे 1 बाय 1 ऑल फॅमिली फोटोशूट चालू आहे. तर मस्त फोटोशूट झालेलं आहे. आणि त्यानंतर कुक्कूला पण घेतलं आहे फोटोशूटमध्ये. कुक्कू म्हणते मला नाही काढायचं. त्यानंतर दादाचा आणि गुड्ड्याचा फोटोशूट चालू आहे. प्लस अजून आत्या पण आली आहे, मम्मी पण आली. तसे आमचे बार फोटोशूट चालू आहे मस्तपैकी. इथे रिंकू आता दादाला अक्षय नाव खाऊ घालते आणि ते नाव व्हिडिओमध्ये फोटोमध्ये दिसत नाही. त्यामुळे त्याचं जुगाड झाले की कोणत्या अँगलनी खाऊ घालायचं आणि कसं खाऊ घालायचं. फायनली केक खाल्लेला आहे आणि सेलिब्रेशन फार मस्त झालेलं आहे. आणि हे बघा, इथं मी पण म्हणते की माझा एक फोटो काढा. मी ते यस, इथं आमचा पण फोटोशूट चालले आहे विथ केक खाऊ वगैरे घालून. आणि यानंतर असणार मस्तपैकी जेवण अँड पार्टी. पण इथं बघा सगळे बसले आणि आता चालले गिफ्ट अनबॉक्सिंग. इथं आता दादा करते गिफ्ट अनबॉक्सिंग. बघूया त्याच्यामध्ये काय आहे ते. इथे अनबॉक्सिंग खूप हळूहळू चालू आहे कारण की आम्हाला गिफ्ट पेपर खराब नाही होऊ द्यायचा आहे. प्रॉपर गिफ्ट पेपर म्हणजेच गिफ्ट पेपर पॅक केलेलं त्याला नीट अनबॉक्सिंग करणं चालू आहे हळूहळू. आणि इथं फायनली गिफ्टची अनबॉक्सिंग झालेली आहे. आणि याच्यामध्ये काय गिफ्ट निघलेलं आहे ते तुम्ही गेस करा, म्हणजे कमेंट करून सांगा की हे काय गिफ्ट आहे ते. तुम्हाला कळलंच आहे, दिसलंच आहे की हे गिफ्ट काय आहे ते. तर नक्की तुम्ही कमेंट करा. त्यानंतर असणार आता सेकंड गिफ्ट अनबॉक्सिंग. सेकंड गिफ्ट अनबॉक्सिंग पण खूप हळूहळू स्लोली चालू आहे कारण की गिफ्ट पेपरला पण मस्तपैकी खोलूया असं चॅलेंज ठेवलेलं. तर मग तो करतो आहे हळूहळू. आता गिफ्ट अनबॉक्सिंग ते 1 सेकंड पण होऊ शकते डायरेक्ट, पण नॉट, हळूहळू करेंगे. ते इथे चाललं आहे गिफ्ट अनबॉक्सिंग. आणि त्यामध्ये निघलेली आहे काय, बघूयात काय निघले. दिसले गिफ्ट अनबॉक्सिंग झाली आहे आणि ती वाटते आहे की ती आहे स्टोरी बुक. बट सस्पेंस बाद में है, उसको किया गया है ओपन. त्याच्यामध्ये काय दिसतं आहे ते बघूया आपण. तर त्याच्यामध्ये दुसरंच काहीतरी आहे. तर काय आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तर परफ्यूम आहे, पण त्याचं जे कवर आहे ते होतं ॲज अ बुक. मस्त क्वेश्चन झालेलं आहे गाईज. क्या कहना चाहते हो तुम्ही खाओ, ऐश करो. धन्यवाद. मला निवांतामध्ये खाऊ. ठीक आहे, खाय मग. मंत्र सगळ्यांच्या आभार. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. अरे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.